नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, 19 मार्च गुरुवारच्या दिवशी चैत्र नवरात्री आहे. या दिवशी हा कलश तुम्ही नक्की तुमच्या देवघरात ठेवायचा आहे आणि हे नक्की वाचायचं आहे. मित्रांनो, हिंदू नववर्ष सुरू होणार आहे. 19 मार्चच्या दिवशी गुढीपाडवा आहे. चैत्र महिन्याचा पहिला दिवस म्हणजेच हिंदू नववर्षाचा पहिला दिवस. या दिवशी गुढीपाडवा आहे. या दिवशीच चैत्र नवरात्र सुरू होईल. 9 दिवसांची ही चैत्र नवरात्री असते आणि रामनवमीच्या दिवशी ही चैत्र नवरात्र संपत असते. मित्रांनो, या चैत्र नवरात्रीच्या पहिल्या दिवशी तुम्ही जर उपवास करत असतील तर उपवास नक्की करावं. घटाची स्थापना करत असाल तर घटाची स्थापना नक्की करावी. कलश स्थापना करत असाल तर कलश स्थापना नक्की करावी. अखंड दिवा लावत असाल तर अखंड दिवा सुद्धा लावावा. जर तुम्ही यापैकी काहीच करत नसाल तर तुम्ही एक कलश तुमच्या देवघरात 9 दिवसांसाठी भरायला अजिबात विसरायचं नाही. चैत्र नवरात्रीच्या पहिल्या दिवशी सकाळी, संध्याकाळी किंवा दुपारी तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तुम्ही एक लोटा घ्यायचा आहे. तांब्याचा, स्टीलचा, कुठलाही असेल. त्यामध्ये शुद्ध पाणी भरायचं आहे. त्यामध्ये एक पूजेची सुपारी, 1 रुपयाचं नाणं, एक फूल, अक्षत, हळदी, कुंकू हे सगळं टाकायचं आहे त्या पाण्यात. त्यानंतर त्याला 5 आंब्याचे पानं किंवा मग विड्याचे पानं लावायची आहेत आणि त्यावर एक पूजेचे नारळ ठेवायचे आहे. हे नारळ सोलायचं नाही, जसं आणाल तसं धुवून, स्वच्छ धुवून ते ठेवायचं आहे. त्यानंतर त्याला लाल रंगाचा दोरा बांधायचा आहे नारळाला आणि नारळाचे पूजन करायचे आहे. हा कलश जो आपण तयार केलेला आहे तो कलश 1 मूठ तांदूळ देवघरात किंवा समोर एक पाट ठेवून त्या पाटावर 1 मूठ तांदूळ किंवा 1 मूठ गहू ठेवायचा आहे आणि त्यावर तो कलश उभा करायचा आहे. हा कलशात तुम्ही 9-10 दिवसापर्यंत म्हणजे रामनवमीच्या दिवसापर्यंत तुमच्या देवघरात ठेवायचा आहे. रोज तुमच्या देवघरात कलशाचे पूजा करायचे आहे. रोज आरती करायची आहे. हा कलश तुमच्या कुलदेवीचा असतो. तुमची कुलदेवी प्रसन्न व्हावी, नवरात्रीमध्ये कुलदेवीची पूजा व्हावी, यासाठी हा कलश तुम्ही प्रत्येकाने नवरात्रीमध्ये, चैत्र नवरात्रीमध्ये नक्की भरायचा आहे. आणि रामनवमीच्या दिवशी म्हणजे 26 मार्चला रामनवमी आहे, त्या दिवशी कलशाचे विसर्जन तुम्ही करू शकतात. नक्की भरा, लाभ नक्की होतो. ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.